पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधव यांना त्यांनी आजच्या या हृदयस्पर्शी व ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार। आज आपण पत्रकारितेतील भीष्माचार्य माझे वडील पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा 80वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। आजच्या या सोहळ्याला जमलेल्या सर्व मान्यवरांचं व जनतेचं पुढारी परिवाराच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो। आजचे प्रमुख पाहुणे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे थोड्याच वेळात ते इथं पोहोचत आहे, कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते पवार साहेब, केंद्रीय मंत्री आठवलेजी, विधान परिषद आणि विधानसभा याचे सन्मान्य सदस्य, उपस्थित सर्व मंत्रीगण, आज साहेबांच्या प्रेमापोटी बरेच मंत्री उपस्थित आहेत। वेळेच्या अभावी मला सर्वांची नावं घेता आली नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्वच मान्यवर, मला वाटते महाराजांचं नागरिक गौरव समितीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, व्यासपीठासमोरील सर्वच मान्यवर, नागरिक गौरव समितीचे सर्व सदस्य, वाचक, विक्रेते, पुढारी परिवार आणि बंधू भगिनींनो, जाधव साहेबांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात देशात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। साहेबांची कारकीर्द म्हणजे एका जिद्दी, ध्येयवादी संपादकाची जीवनगाथा आहे। साहेब हे पत्रकारितेतील विद्यापीठ आहेत। आदर्श पत्रकारिता काय असते हे तर साहेबांनी दाखवून दिलेच आहे, पण पत्रकारिता करत असताना समाजाला कशी दिशा देता येते याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला आहे। आज हा जो माझ्यासमोर जनसागर आहे, यातील अनेक लोकांच्या जीवनात साहेबांच्यामुळे काही ना काही पॉझिटिव्ह बदल घडलेला आहे। हे नक्की कसं झालं याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि साहेबांच्या कामाची प्रेरणा नव्या पिढीला मिळायला हवी, यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवण्याचं आम्ही ठरवलं। एकनाथजी शिंदे साहेब देखील आलेले आहेत। मी एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करतो। त्यांच्याबरोबर बाकीचेही मंत्रीगण आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो। साहेबांनी आपलं वर्तमानपत्र हे जागतिक दर्जाचं व्हावं
यासाठी आपल्याला उत्तम मशिनरी हवी हे ओळखून 70च्या दशकातच परदेशातून जर्मनीतून नवीन मशिनरी आणली. जवळपास 20 वर्षापूर्वी स्वतःचं रेडिओ स्टेशन उभारलं आणि आता व्हिडिओ हेच भविष्य असणार आहे हे ओळखून स्वतःचा टीव्ही स्टेशन देखील काढला. साहेबांच्या याच विजनमुळे 1939 साली जिल्हा वर्तमानपत्र म्हणून सुरू झालेला पुढारी आज महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक मोठा ब्रँड बनलेला आहे. पुढारीच्या आज 24हून अधिक आवृत्त्या आहेत. प्रिंट, डिजिटल मीडिया, रेडिओ, आउटडोर मीडिया आणि टीव्ही असा पुढारी आज 360 डिग्री मीडिया हाऊस बनला आहे आणि आता AI सज्ज होत आहे. यापुढे देखील 5G आणि AI मुळे मीडियाचे जे काही नवे फील्ड येतील त्यात देखील पुढारी हा आघाडीवर असेल, लीडरच असेल असं आमचं विजन आहे. पुढारीच्या सुवर्ण महोत्सवाला भारताचे पंतप्रधान यांना आणण्याचे विजन साहेबांनी ठेवले आणि ते करून दाखविले. पुढारीच्या सुवर्ण महोत्सवाला आणि अमृत महोत्सवाला या दोन्ही कार्यक्रमांना भारताचे पंतप्रधान आणण्याची किमया ही फक्त साहेबच करू शकतात. साहेबांचं आणि पुढारीचं हे नातं अगदी अतूट आहे. साहेबांनी आमच्यासोबत घालवलेल्या वेळेपेक्षाही जादा वेळ त्यांचा हा पुढारीत गेलेला आहे. गेल्या 55 वर्षात साहेबांनी कधी सुट्टी घेतली आहे असं मला आठवत नाही. गेल्या 5 दशकात साहेबांनी स्वतः पुढारी स्टाईल ऑफ जर्नलिझम ही डेव्हलप केली आणि तशी माणसेही घडवली. एखाद्या गोष्टीचा त्यांनी जर ध्यास घेतला की ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. त्याचं अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर सर्किट बेंच. या बेंचसाठीच्या लढा याचा इतिहास नोंद घेईल याची मला खात्री आहे. कुणालाही भिडायचं डेअरिंग हा साहेबांचा पिंड. माझ्या पणजोबांचे पैलवानकीचे संस्कार आणि डॅशिंग स्वभाव यामुळे साहेब नेहमी आपल्या लेखणीतून संघर्ष करीत राहिले. एकापेक्षा एक वैचारिक अग्रलेख, अग्रेसिव्ह हेडलाईन्स, सिस्टीमला विचारणाऱ्या बातम्या यामुळे पुढारी हा जनतेच्या हातातील शस्त्र बनला. शेतकरी आंदोलन ते टोल आंदोलन, सीमा लढा ते मराठा आरक्षण लढा, असे अनेक लढे इथे बसलेल्या त्यांच्या सहकार्यांना आठवत असतील. एखाद्या गोष्टीवर कोंडी निर्माण झाली तर सरकारला देखील साहेबांचीच आठवण येते आणि मग लवाद म्हणून साहेब तो प्रश्न सोडवितात. हीच साहेबांची क्रेडिबिलिटी आहे. साहेबांकडून प्रामुख्याने मी 3 गोष्टी शिकलो: विजन, डेडिकेशन आणि डेअरिंग. साहेबांकडून अनेक घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रखर राष्ट्रप्रेम. याच राष्ट्रप्रेमातून गुजरातचं हॉस्पिटल झालं आणि सियाचीनचं मिलिटरी हॉस्पिटल देखील बांधलं गेलं. साहेबांची जिद्द ही अगदी जबरदस्त आहे. त्यामुळेच ते यशाचं शिखर गाठू शकले. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।